Thank you, Kotube. Thank you, Kotweb. Thank you to GoToWeb. Thank you, GoToWeb. Thank you, Kotweb. Thank you to Kotube and all the members. Thanks to Kotweb team. सगळ्यांना थँक्यू. पार्थच्या ग्रुपमधून आहेत हर्षिल्ड, स्वप्नील चांदेकर, यशश्री काळे, सिद्धी बोंडवे, युगांश गुप्ता. हर्षिल्ड 2.0. गुड इव्हनिंग एव्हरीवन. वी आर टीम विडजेट विझार्ड्स. मायसेल्फ सिद्धी भोंडवे आणि हे माझे टीम मेंबर्स यशश्री काळे आणि स्वप्नील चांदेकर. आमचा प्रोजेक्ट आहे हर्षिल्ड 2.0. 2.0 अशासाठी की आम्ही हा सेम प्रोजेक्ट जावामध्ये सुद्धा केला होता, पण तेव्हा तिथे फीचर्स इम्प्लिमेंट करताना आम्हाला खूप लिमिटेशन्स आले होते. सो आम्ही सेम प्रोजेक्ट फ्लटरमध्ये कंटिन्यू करायचं ठरवलं सो दॅट वी कॅन ओव्हरकम दोज लिमिटेशन्स. तर हर्षिल्ड बेसिकली हा विमेन सेंट्रिक विमेन सेफ्टी ॲप्लिकेशन आहे. आमच्या ॲप्लिकेशनमध्ये 4 लॉगिन्स आहेत. एक यूजर, ड्रायव्हर, कन्सल्टंट आणि लॉयर. तर आपण पहिले यूजरची साईड बघूयात. यूजर, ड्रायव्हर, कन्सल्टंट आणि लॉयर. कसे कसे त्यांच्या रोलचं काय काम आहे ते आपण बघू. पुढे ही पहिली यूजरची स्क्रीन. सो हे आमचे फीचर्स आहेत. SOS, सेफ राईड, लाईव्ह ट्रॅकिंग, फेक कॉल मोड, एम्पावरिंग स्टोरीज आणि AI असिस्टन्स. आता आपण एक एक करून प्रत्येक फीचर एक्सप्लोअर करूयात. सो SOS हा एक एमर्जन्सी फीचर आहे ज्याच्यात आपण आपल्या गार्डियन्स किंवा लव्ह वन्सला आपण ट्रिगर करून मेसेज पाठवू शकतो. सो आता हे SOS ट्रिगर करण्याचे आम्ही 3 वेज ठेवले. मोस्टली जेवढे ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यात एकतर फक्त टॅप इन्क्लुडेड असतं. सो आम्ही आमच्या परीने 3 वेज इंटिग्रेट केलेत. टॅप, व्हॉइस अँड शेक. सो फक्त SMS पाठवून काही उपयोग नाही आहे ना, तर त्या सिच्युएशनमध्ये काय झालं होतं, काय घडलं होतं, तर त्याचा एव्हिडन्स पण आम्ही इथे कॅप्चर करतो. तर ते कसं होतं तर आपण एक एक बघूया. सो पहिलं आपण टॅपचं फीचर बघूया. इथे ॲक्सिडेंटल टॅप पण असू शकतो, म्हणून आम्ही त्याला एक दिलं आहे की डिसमिस करण्यासाठी ते डिसमिस होऊ शकतं. आता इथे एव्हिडन्स कॅप्चर होतं. आता इथे प्रायोरिटी ठरली जाते की आता एमर्जन्सीमध्ये आम्ही 2 कॉन्टॅक्ट्स ॲड केलेत. एक पार्थ मेंटर आहे आमचा, त्याचा केला आणि एक आमचा तिघांमधल्या एका मेंबरचा आहे. सो पहिले एक तर SOS ट्रिगर झाला की कॉल जातो किंवा त्यांनी SMS बघितला नाही म्हणून एक क्विक एमर्जन्सी म्हणून एक कॉल दिला आहे. पण आता इकडे इश्यू कसा होतो, बॅकग्राऊंडला फोटोज आणि एव्हिडन्स पण कॅप्चर होत राहतात, त्यामुळे तो दोन्ही एकत्र आलं की कॉन्फ्लिक्ट थोडे डिलेज येतात. सो पहिले आम्ही एव्हिडन्सला प्रायोरिटी दिली आहे. पहिले एव्हिडन्स कॅप्चर होतो आणि त्यानंतर कॉल लागला जातो. एव्हिडन्स असे कॅप्चर होतात बॅकग्राऊंडला, ते आपल्या हिस्ट्रीमध्ये दिसतात. हा मेसेज ट्रिगर झाला तो पार्थच्या फोनवरती येतो SMS. यासाठी आम्ही ट्विलिओ API वापरली आहे. सेकंड वे आहे व्हॉइस. व्हॉइसने ट्रिगरिंग वर्ड्स असतात. इन शॉर्ट हेल्प, SOS, बचाव. तर हे वर्ड ट्रिगर्ड झाले ना की SOS कॅप्चर व्हायला सुरू होतं. आता याला ॲक्सिडेंटल पॉपअप नाही दिला आहे कारण की कोण का ओरडेल ना, म्हणजे SOS, हेल्प, बचाव. तर त्यासाठी आम्ही ॲक्सिडेंटल पॉपअप नाही दिला आहे. सेम फीचर. एव्हिडन्स कॅप्चर झालं की कॉल लागतो. दुसरं शेक. तर हे शेक इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्ही फ्लटरचं पॅकेज वापरलेलं आहे. सेन्सर प्लसमध्ये ॲक्सिलरेटर असतं. मोस्ट ऑफ द जेव्हा आपला फोन स्टॅटिक असतो किंवा आपण म्हणू शकतो मोशनमध्ये नसतो, तेव्हा तो ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंड यानी कॅप्चर करत असतो आपले मोशन्स. पण यासाठी आम्हाला टेस्टिंग खूप करावी लागली. तेव्हा आम्हाला असं समजलं की 12 ते 20 या व्हॅल्यूज जरा थ्रेशोल्डमध्ये ठेवल्या तर शेक केल्यानंतर एक थ्रेशोल्ड हे होतं, काय म्हणतात, सेट होतं आणि मग ते हिट होतं ते थ्रेशोल्ड. तर यासाठी आम्ही 12 ही अशी व्हॅल्यू आहे जेव्हा आपण फोन खिशात ठेवला किंवा कानावरनं लावला असेल, खाली घेतला तर तो लगेच पॉपअप होतो. तेव्हा मग आम्ही यासाठी 5.0 ही ॲक्सिलरेटरची व्हॅल्यू ठेवली, ज्याच्याने जरा हार्ड शेक करावा लागतो, त्यांनी ते SOS ट्रिगर होतं. सेम याला पण SOS बॅकग्राऊंडला एव्हिडन्स कॅप्चर होतात. कॅप्चर झाल्यानंतर कॉल लागतो प्रायोरिटी बेसिसवरती. जो पहिला एमर्जन्सी नंबर असतो त्या प्रायोरिटीवरती तो कॉल लागतो. मल्टिपल कॉल नाही जाऊ शकत कारण की OSमुळे एकच कॉल आपण हँडल करू शकतो. याला स्नॅप असे आहेत की बॅकग्राऊंडला एक ऑडिओ रेकॉर्ड होतो एव्हिडन्समध्ये आणि एव्हिडन्स रेकॉर्ड झाल्यानंतर मॅक्सिमम 3 पिक्चर्स क्लिक होतात. तर खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथे हिस्ट्रीमध्ये काय काय आपण केलं आहे त्यावरती दिसतं. इथे कॅप्चर्ड हिस्ट्रीवर क्लिक केलं तर एव्हिडन्स गॅलरी उघडते.
जिथे आपल्याला मोस्ट ऑफ द पिक्चर जे क्लिक झालेत किंवा ऑडिओ आहे हो हे रिसेंटचे recent इथल्या डेस्कचे हां ऑडिओ पण ऐकू शकतो आपण बॅकग्राऊंडला माझा आवाज येतो सो पुढचा फीचर आहे सेफ राईड. मोस्टली जे काही ट्रॅव्हलिंग ॲप्स आहेत ओला उबेर त्याच्यात फिमेल ड्रायव्हरचा असा काही ऑप्शन नसतो सो हर्षिलचा जो सेफ राईडचा आहे त्यात आम्ही एक्सक्लुझिव्हली फिमेल ड्रायव्हर्स ओनलीचा ऑप्शन ठेवला आहे. जर तुम्हाला ते ॲप्स वापरायचं नसेल तर तुम्ही हर्षिलचा सेफ राईड हा ऑप्शन वापरू शकता. ज्यात तुम्ही तुमचं करंट लोकेशन, डेस्टिनेशन, फोन नंबर आणि तुमचं नाव टाकलं की ते ड्रायव्हरच्या साईडला तुमची रिक्वेस्ट जाते. इकडे डेस्टिनेशन वगैरे आलं आणि खाली जाऊन कन्फर्म राईड केलं की तिकडे रिक्वेस्ट जाते. राईड ऑप्शनमध्ये फिमेल ड्रायव्हर ओनलीचं आम्ही तिथे मेन्शन केलेलं आहे. शेअर रूटचं असं आहे की तुम्ही जर ते ऑन केलं तर थ्रू आऊट तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत जासपर्यंत तुमचं लोकेशन तुम्ही ज्या तुमच्या कॉन्टॅक्ट्सला शेअर करताय त्यांना दिसत राहील. आणि सेम SOS दिला आहे आम्ही की तुम्हाला जर काही एमर्जन्सी क्रिएट झाली तर तुम्ही SOSवर टॅप करू शकता. तो SOS जाईल आणि एव्हिडन्ससुद्धा कॅप्चर होईल. पुढचं फीचर लाईव्ह ट्रॅकिंग. लाईव्ह ट्रॅकिंगला इथं आता ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्स आहेत. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही अजून ॲड ऑन करू शकता तुमच्या कॉन्टॅक्ट बुकमध्ये जाऊन तुम्हाला जे तुमचे कॉन्टॅक्ट्स हवे आहेत ते आणि तुम्ही सो त्या कॉन्टॅक्ट बुकमधून जो कॉन्टॅक्ट सिलेक्ट केला तो इकडे ॲड ऑन होतो आणि शेअर माय ट्रिप केलं की सेम तुमचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना SMS जातो आणि तिथे त्या URLमध्ये तुमचं लोकेशन असतं. जसं जसं तुमचं लोकेशन चेंज होईल तसं तसं ते मॅपवर अपडेट होत जातं. सो तुमचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत ज्यांना तुम्ही तुमचं लोकेशन शेअर केलं ते ट्रॅक ठेवू शकता. तुम्ही स्टॉप शेअरिंग केलं तुम्हाला जर वाटलं स्टॉप शेअर करावं तर शेअरिंग स्टॉप होतं लोकेशनचं. पुढचा फीचर आहे फेक कॉल मोड. फेक कॉल मोड हा एक खूप इंटरेस्टिंग सेफ्टी फीचर आहे आमच्या आजचा. तुम्ही एखाद्या सिच्युएशनमध्ये असताल की तुम्हाला म्हणजे एखादी ऑकवर्ड सिच्युएशन असेल किंवा अशी एखादी जिथून तुम्हाला एस्केप करायचं तर तुम्ही अशा वेळी फेक कॉल मोड वापरू शकता. सेम कॉन्टॅक्ट बुकमध्ये जाऊन तुम्हाला जो कॉन्टॅक्ट हवा आहे त्यात तो कॉन्टॅक्ट सिलेक्ट करायचा. टायमर सिलेक्ट करू शकता. त्या स्पेसिफाईड टायमरला स्टार्ट फेक कॉल केलं की त्या स्पेसिफाईड टायमरला कॉल येतो. एम्पॉवरिंग स्टोरीज. एम्पॉवरिंग स्टोरीजमध्ये म्हणजे युजरने आमचा ॲप वापरला आहे तर त्याचे फीचर्स त्याचा एक्सपिरियन्स कसा होता आमच्या ॲपबद्दल किंवा इन जनरल त्यांच्या लाईफमध्ये काही इन्सिडेंट्स असतील जे त्यांना शेअर करायचे तर ते इथे शेअर करू शकतात. युजली खूप लोकांना अँझायटी असते की मी म्हणजे माझी स्टोरी शेअर करते पण लोक मला जज करतील किंवा काय विचार करतील म्हणून आम्ही पोस्ट अनॉनिमसलीचं ऑप्शन दिला. जेव्हा पोस्ट अनॉनिमसली तुम्ही हे करता तेव्हा ते अनॉनिमसली पोस्ट होतं. तुमचं तिथे नाव दिसत नाही. ते सेम. आता AI असिस्टन्स. AI असिस्टन्स हा आमचा आजचा व्हॉईस कंपॅनियन आहे. तर ज्याच्यात तो युजरच्या कमांड्स ऐकतो इन द फॉर्म ऑफ स्पीच आणि त्याला टेक्स्टमध्ये कन्वर्ट करतो आणि रिस्पॉन्ड करतो इन द फॉर्म ऑफ टेक्स्ट ॲज वेल ॲज स्पीच. तर आता आपण त्याचा डेमो बघूया. Hello, how can I help you today? Hello there, how can I help you today? Okay, I'm ready to give you the best directions. I need more information. Please tell me. ह्या AI असिस्टन्सनेच आम्ही आमच्या ॲपमध्येच तुम्ही म्हणजे एका फीचरवरून दुसऱ्या फीचरला जाऊ शकता. तर आता समजा तो बोलला की नेव्हिगेट मी टू लॉयर डॅशबोर्ड तर ते लॉयर डॅशबोर्डला जाईल आणि सेम काउन्सिलरच्या डॅशबोर्डला जायचं असेल तर AI असिस्टन्सला येऊन तुम्ही बोलू शकता. Opening lawyer appointment page for you. इकडे लॉयरचा डॅशबोर्ड ओपन होतो. आम्ही ॲप डेव्हलप करतानाच एक फुल फ्लेज्ड ॲप असावा एवढा विचार केला होता म्हणून
लॉयर काउन्सिलिंग ह्याचं हे पण इंटिग्रेट केलं होतं इथे. तर लॉयर आता आमचा ॲप बेसिकली विमेन सेंट्रिक आहे. सो आम्ही काउन्सिलर असू किंवा लॉयर असू किंवा ड्रायव्हर असू फीमेलला प्रायोरिटी दिली, म्हणून आम्ही फीमेल लॉयर आणि फीमेल काउन्सिलर्स अवेलेबल करून दिलेत. तर इकडे सेम तुम्हाला जेव्हाची तुमची अपॉइंटमेंट हवी ती तुम्ही बुक करू शकता आणि ती तिकडे लॉयरच्या डॅशबोर्डला दिसते. सेम काउन्सिलिंगला पण होतं. AI असिस्टन्सलाच तुम्ही जर सांगितलं की नेव्हिगेट मी टू काउन्सिलिंग डॅशबोर्ड, तर तो काउन्सिलरच्या डॅशबोर्डला जातो आणि तिथे जाऊन तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. पुढचं फीचर आहे सेफ्टी अलर्ट्सचं. तुम्ही अशा एखाद्या ठिकाणी आहात जिथे तुम्हाला सेफ वाटत नाही आहे, तर अशा वेळी तुम्ही ह्या सेफ्टी चेकिंगचा यूज करू शकता. दरवेळी जाऊन किती वेळा SOS ट्रिगर करणार किंवा किती वेळा जाऊन ॲपमध्ये तुम्ही हे करणार, म्हणून आम्ही हा फीचर ठेवला आहे की तुम्हाला जे हवं आहे ते टाईम इंटरवल सेट करायचं आणि त्या स्पेसिफाईड टाईम इंटरवलला तुम्हाला नोटिफिकेशन येतं आस्किंग की तुम्ही सेफ आहात की नाही. मग जर तुम्ही नाही बोलला तर SOS ट्रिगर होतं. आता आम्ही प्रेझेंटेशनसाठी म्हणून फक्त टाईम ड्युरेशन कमी ठेवलं आहे, तर त्याचं नोटिफिकेशन येईपर्यंत आपण पुढचं फीचर बघूया. सॉरी नोटिफिकेशन पडतात. नोटिफिकेशन येणार की तुम्ही सेफ आहे की नाही. येस क्लिक केलं तर सेफ, नो केलं तर परत SOS ॲपमधून अलर्ट येत राहतील. म्हणजे आपल्याला जर समजा आपण नाईटमध्ये कुठेतरी ट्रॅव्हल करत असतो आणि थोड्या वेळाने अलर्ट येत राहतील की आपण मग म्हणू शकतो. इथे काही कम्युनिटीज मेन्शन केल्या आहेत, त्याच्यातून आपण जॉईन करू शकतो किंवा नवीन ॲड कम्युनिटी म्हणली तर आपण स्वतःची एक कम्युनिटी ॲड पण करू शकतो. पॉपअप आला सेफ्टी चेकिंगचा, जो आपण ड्युरेशन सेट केला होता. येस किंवा नो. सर तुम्ही जे बोललात रिस्पॉन्ड नाही केलं, येस आय एम सेफ बोललं तर काही नाही होणार, बट नो आय नीड हेल्प केलं तर SOS ट्रिगर होईल. मग जो टाईम ड्युरेशन सेट केला त्या टाईम ड्युरेशनला नोटिफिकेशन्स येत राहणार, आयदर तुम्ही रिस्पॉन्ड करा किंवा सॉरी हां येसवर क्लिक केलं की काही नाही होत. नोवर क्लिक केलं तर जे ट्रस्टेड कॉन्टॅक्ट सेट केले त्यांना हां सर आता तिथे नोटिफिकेशन आलं होतं आणि त्या नोटिफिकेशनवर टॅप केलं की ऑप्शन्स आले येस किंवा नो. पण जर तुम्ही नोटिफिकेशनवर टॅप केलं नाही तर पुढचं म्हणजे येस और नोचं ऑप्शनच येत नाही, मग ते नोटिफिकेशन्स येत राहणार त्या ड्युरेशनला. त्या बाबतीत एक ऑप्शन असेल की तुम्ही जोरात फोन फेका, मग SOS ट्रिगर होईल. दुसरं ऑप्शन आहे. परत आता आम्ही इथे सांगताना 5 मिनिट दिले, पण 30 सेकंड आम्ही कोडमध्ये ठेवले कारण की प्रेझेंटेशनमुळे. आणि जर तुम्हाला ते स्टॉप करायचं असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्टॉप अलर्ट्स करू शकता, ते नोटिफिकेशन बंद होतं. आता इथे खाली NGOs वगैरे जे एम्पॉवरिंग NGOs वगैरे आहेत एक्झिस्टिंग फेमस जे काही आझाद फाउंडेशन्स वगैरे जे वुमन सपोर्ट करतात, तर ते आम्ही इथे मेन्शन केले, ज्याच्यावर क्लिक केल्याने वेब व्ह्यूमध्येच इथे उघडतं. खाली इथे हेल्पलाईन टाईमचं एक फ्लोटिंग बटन दिलं आहे. हेल्पलाईन टाईम असं आहे की इथे हेल्पलाईनचं आम्ही फ्लोटिंग बटन दिलं आहे, ज्याच्यावर क्लिक केल्यावरती हेल्पलाईन नंबर्स आहेत ते मेन्शन केले आहेत. त्यावरती डिरेक्ट क्लिक केल्यावरती डिरेक्ट कॉल लागतो. त्यासाठी म्हणजे सेपरेटली कीपॅडला जाऊन तुम्हाला टाईप करून कॉल करायची गरज नाही. वरती अजून न्यूज दाखवतोय आम्ही, जे वुमन सेंट्रिकच आहेत सगळे कीवर्ड्स वगैरे दाखवून, म्हणजे एम्पॉवरमेंट, सेफ्टी, लिडरशिप या रिलेटेड सगळे क्लिक केल्यानंतर त्या न्यूज येत राहतात. सो आता आपण लॉयर, कन्सल्टंट, ड्रायव्हर त्या साईडला जाऊन बघूया की रिक्वेस्ट आल्यात की नाही. सर एखादं तुम्हाला काउन्सिलिंगसाठी की
मेंटल स्ट्रेस आहे किंवा डिप्रेशन ओव्हरकम करायचं, तर त्यासाठी म्हणून काउन्सिलर्स अवेलेबल करून दिले. इथे माझ्या नावाने अपॉइंटमेंट टाकली होती, ती अपॉइंटमेंट इथे आली आहे. त्यानंतर इकडे फक्त आता आम्ही अपॉइंटमेंट्स दाखवल्यात की आल्यात, त्याच्याआधी एक्सेप्ट डिक्लाईन अजून एवढे काही इनबिल्ड केले नाही आहेत. सो इथे आपण तेच लॉयरचे फोटोज वगैरे प्लेस करू शकतो. इथे काही लायसन्स केसेस वगैरे ज्यांनी ते काय केलेत वगैरे ते. ही कन्सल्टंटची साईन आहे. सिद्धीच्या नावाने जी अपॉइंटमेंट मेंटल स्ट्रेसबद्दल केली होती तिथे एक्सेप्ट डिक्लाईन करायला आली आहे. सो इकडून पण सेम प्रोफाईल दिसतो, अबाउट मी वगैरे आपण साइन आउट करू शकतो. अँड लास्ट ड्रायव्हरचं ऑप्शन. सो इकडे याला आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन मोड दिला आहे. जे इन्कमिंग रिक्वेस्ट असतात ते एक्सेप्ट करू शकतो ड्रायव्हर. ऑनलाईन आणि ऑफलाईन मोड याच्यासाठी की जी लोकेशन आहे जी इथे आली ती त्याला दिसत. ऑनलाईन ऑफलाईन मोडशिवाय ती मॅप येत नाही. जर ऑनलाईन असेल तरच तो मॅप दिसतो. आणि एक्सेप्ट केली तर खाली त्याची टोटल अर्निंग दिवसाची किती आहे ती मेन्शन होते. एवढं सगळं हर्षिल. थँक्यू. चांगलं आहे, विचार चांगलं केलं आहे. म्हणजे मागच्या वेळेस आम्ही पाहिलं होतं, त्याच्यामध्ये तुम्ही ह्याला ॲपमध्ये कन्वर्ट केलं आहे. आणखी एक गोष्ट अशी होऊ शकते, म्हणजे आता हे मुलींसाठी बनवलेलं गेलं ॲप्लिकेशन असलं तरी पण सगळ्यांच्या घरामध्ये आपण विचार करतोच. म्हणजे बहीण असते, जसं मी नेहमी बोलतो स्टेजवरून, तर एक मुलं म्हणून पण आम्ही सजग नागरिक असू शकतो, है की नाही. म्हणजे यासाठी आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये एक फीचर असलं पाहिजे. एक म्हणजे की जसं की आता आम्हाला माहिती असतं की एखाद्या एरियातनं आपण चाललो आहे, तर आम्हाला माहिती आहे की ह्या एरियामध्ये ह्या जागेमध्ये असे टवाळ लोक उभे असतात किंवा ते छेड करू शकतात किंवा असं. तर आपण इथनं काहीतरी इव्हेंट प्रेस करू शकतो की ह्या लोकेशनला असं आपण नेहमीच बघतो. तर आता आम्ही ॲप्लिकेशन वापरणारे असो, त्यात सगळ्या मुली जे ॲप्लिकेशनवर आहेत त्यांना ते नोटिफिकेशन जाऊ शकतं किंवा त्या एरियासाठीची गोष्ट जाऊ शकते. ते त्या लोकेशनवरून जात असताना त्यांना आधीच अलर्ट येऊ शकतो की इथे असं इव्हेंट आधी पण घडलेले आहेत, सो तुम्ही सावध राहू शकता. ते पण करणार होतो, हीट मॅप टाईप दाखवणार होतो, पण त्यासाठी थोडं अजून ॲडव्हान्स लेवल हवं होतं म्हणून ट्राय करत होतो ते, पण नाही झालं. म्हणून त्याच्यासाठी आम्ही थोडेसे चेंजेस केले UI मध्ये, लाईव्ह ट्रॅकिंग आणि हे असं केलं. कारण तुमच्या याच्यामध्ये हे फीचर्स आहेत ना, तर ते तुम्हाला सोपंच जाईल करायला, एवढं अवघड नाही जाणार. पण हा विचार करा, कारण ते खरंच गरजेचं आहे. म्हणजे असं नाही की मुलीच फक्त ॲप्लिकेशन वापरतील, तर ज्या मुलांना वाटतंय की सगळ्या गोष्टी अशा सेफ राहायला पाहिजे, आणि आता आजूबाजूला जास्त गोष्टी घडतात अशा, सो सगळ्यांनाच असं वाटेल ॲप्लिकेशन पण वापरलं जाईल. आणि चांगला कॉज आहे ॲप्लिकेशनचा, सो दरवेळेसप्रमाणे बेस्टच ॲप्लिकेशन आहे. थँक्यू. थँक्यू सर. हॅलो, माझं नाव यशस्वी. आमच्या टीमचं नाव विजेट विजार्ड्स. आमच्या प्रोजेक्टचं नाव होतं हर्षिल 2.0. हर्षिल 2.0 हा एक वुमन सेफ्टी ॲप्लिकेशन आहे, ज्याच्यात 4 युजर लॉगिन्स आहेत. हा एक सेफ्टी ॲप्लिकेशन असल्यामुळे याच्यात बरेचसे फीचर्स आहेत. SOS ट्रिगर्ड, लाईव्ह लोकेशन शेअरिंग, कम्युनिटी सेफ्टी अलर्ट. सो यात खूप एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. माझी जर्नी सुपरएक्सबद्दल सांगायची म्हणली तर फ्लटरच्या या सुपरएक्समध्ये मी भरपूर काही शिकली आहे. नवीन APIs काय असतात वगैरे वगैरे हे सगळं मी हे शशी सर, अक्षय सर यांच्याकडनं शिकले. सो थँक्यू कोर्टुवेब. हॅलो, माझं नाव सिद्धी भोंडवे. आम्ही आधी जावामध्ये पण सुपरएक्स केलं होतं आणि फ्लटर हे दुसरं सुपरएक्स आहे माझं. तर सुपरएक्सचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला असतो. एक कॉम्पिटेटिव्ह प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करून देतं सुपरएक्स आपल्याला, ज्याच्यात आपण आपले प्रोजेक्ट्स प्रेझेंट करू शकतो. कोर्टुवेबचा एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर शशी सर ज्या प्रकारे शिकवतात, एकदम व्यवस्थित सगळं डीपमध्ये एक्सप्लेन करतात, ते खूप एक्झेम्पलरी आहे. इन जनरलच कोर्टुवेबची पूर्ण टीम, सचिन सर, अक्षय सर आणि सगळे मेंटर्स खूप हेल्पफुल आहेत. सो थँक्यू. हॅलो, माझं नाव स्वप्नील चांदेकर. मी पण आधी जावा सुपरएक्समध्ये पार्टिसिपेट केलं होतं. तो पण एक एक्स्ट्राऑर्डिनरी एक्सपिरियन्स होता. आता मी फ्लटर सुपरएक्समध्ये पण पार्टिसिपेट केलं आहे. तर आमचा मेंटर पार्थ, त्याने आम्हाला खूप हेल्प केली प्रोजेक्ट करताना, आणि बाकीचे कोर्टुवेबचे मेंबर्स आणि अक्षय सरांचे प्रॅक्टिकल्स, शशी सरांचं लेक्चर हे खूप हेल्पफुल होतं.
आणि एकदम एक्स्ट्रॉर्डिनरी एक्सपिरियन्स होता आणि थँक्यू.